आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। आषाढी एकादशीचे पवित्र औचित्य आज जामनेर तालुक्यातील वाकोद येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत आषाढी एकादशी निमित्त भव्य ग्रंथदिंडी आणि वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी वाकोद गावातील भजनी मंडळांच्या वतीने दिंडीचे विधिवत पूजन करण्यात आले। यानंतर गावकरी मंडळी आणि भजनी मंडळ यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला। विशेष म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख आणि वाकोद केंद्राचे केंद्रप्रमुख हेमंत पाटील यांच्या हस्ते शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले। यानंतर टाळ मृदुंगांच्या गजरात छोट्या बाल चिमुकल्यांची दिंडी भजनांच्या तालावर सादर झाली। या दिंडी सोहळ्यात गावकरी महिला भगिनींनी देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। सर्वांनी मिळून भजन, पावली, फुगड्या खेळत आनंद साजरा केला। कार्यक्रमाच्या शेवटी वाकोद गावच्या सरपंच सो अर्चना दीपक गायकवाड आणि जळगाव उपशिक्षणाधिकारी श्री सरोदे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या आरतीने दिंडी सोहळ्याची सांगता झाली। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील ग्रामस्थ, पोलीस पाटील संतोष देठे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक गायकवाड, शिक्षणप्रेमी विनोद भाऊ राऊत, निलेश पाटील आणि सर्व सदस्य, शिक्षक वर्ग, नेमाडे मॅडम, पालवे मॅडम, चौधरी मॅडम, बैरागी मॅडम, पवार मॅडम, संतोष पाटील सर, गायकवाड सर, चंद्रशेखर पाटील, आघाडे सर, काटकर सर यांनी मोलाचे योगदान दिले। पुढे अशाच उत्साहाने उपक्रम राबवत वाकोद शाळा समाज घडवतय। हे कव्हरेज केले आमचे MJ न्यूज प्रतिनिधी दीपक गायकवाड। या ठिकाणी आपली विठ्ठल आरती होईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि नंतर आपला कार्यार्थानं आपला समारोप या ठिकाणी दिंडीचा होणार आहे। विठ्ठल आरती नंतर Angga 2 menit. Against people who got it, being negative, you should be getting after it. I got facts over tracks, this and that, things first, speaking fast, I go roast, I can gas, think I'm all man, but I don't know what that can erase all the past and the petty.